आज एक अशासकीय बिल सभागृहामध्ये मी आणलेलं आहे, ते सबमिट होईल की वकिलांवरती जे हल्ले होतात, कोर्टामध्ये होतात, कोर्टाच्या बाहेर होतात, त्या वकिलांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून कायद्यान्वये त्यांना त्या ठिकाणी संरक्षित कायदा आणावा म्हणून मी मागणी केलेली आहे. बोरिवली येथील वकिलांची जी बार काउन्सिल संघटना आहे त्यांनी सर्वप्रथम मला या बाबतीत निवेदन दिलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्याच संघटना ज्या आहेत त्यांनी हे निवेदन दिलं. खेड बार असोसिएशनची मंडळी देखील आता मला भेटायला आले, त्यांचं देखील निवेदन आलेलं आहे. त्यामुळे या वकिलांना होणाऱ्या मारहाणीबद्दल, दुखापतीबद्दल, त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल, त्यांना काम करत असताना या संपूर्ण दबाव जो असतो त्या दबावापासून मुक्तपणे काम करता यावं म्हणून वकिलांना संरक्षण देणारा कायदा या सरकारने आणावा अशा पद्धतीचं एक बिल अशासकीय मी आज सदनासमोर सादर करतोय. ते सदनासमोर जाईल, पुढच्या अधिवेशनामध्ये त्याची चर्चा होईल आणि सरकार याबाबत दखल घेईल आणि शासकीय विधेयक आणेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वकिलांना ज्या पद्धतीची मारहाण होते, दुखापत केली जाते, दबावाखाली काम करावं लागतं, त्यांना संरक्षण मिळेल अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे. माजी सरन्यायाधीश गवई साहेबांवर झालेला हल्ला, त्या वकिलाचा पुन्हा हल्ला, याची पार्श्वभूमी याला आहे. तर माजी सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा संपूर्ण देशाला खेदजनक आहे. परंतु छोट्या कुठल्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे जे वकील आहेत ते वकील एखादी केस घेतली म्हणून पलीकडे असणारा जो आशील असतो त्याची लोक त्याच्यावरती मारहाण करतात. एखादा केस हरला म्हणून त्याला मारहाण केली जाते. एखादा केस तू का घेतलीस म्हणून त्याला धमक्या येतात. शेवटी वकील हा पेशा त्यांनी स्वीकारलेला आहे, घटनेने त्याला तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आशिलाची बाजू मांडणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्याने कर्तव्यात कुठचीही बाधा न आणता ते त्याला मुक्तपणे काम करू द्यावं हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे अशा वकिलांची मारहाण होते त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. अशी मारहाण झाली तर त्या मारणाऱ्या माणसाला प्रदीर्घ शिक्षा सरकारने करायला पाहिजे आणि मग तरच कुठेतरी या मारहाणीवरती कंट्रोल येईल आणि वकील मुक्तपणे काम करू शकतील. म्हणून वकिलांच्या प्रोटेक्शनसाठी हे बिल आणलेलं आहे. असे मी आज मांडणार आहे, सरकार स्वीकारेल, त्याच्यावरती चर्चा होईल, सभागृहातले अनेक सदस्य याच्यावरती बोलतील आणि मग आज आपण मांडतो आहे, आज सबमिट करतोय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील शब्द दिलाय. खेडच्या आमच्या इकडे असणाऱ्या इकडची संघटना जी आहे वकिलांची त्यांना बार काउन्सिलला माननीय मुख्यमंत्र्यांनी पण शब्द दिलाय की अशा वेळेचं प्रोटेक्शन आम्ही देऊ. आज योगायोग आहे की त्यांचं नेतृत्व आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीचा आमदार म्हणून मी बिल सादर करून करतोय. कदाचित सरकार मला बिल मागे घ्यायला लागेल चर्चा झाल्यावर आणि स्वतः बिल आणेल शासकीय आणि आम्हाला आनंद आहे आणि तीच अपेक्षा आहे की सरकारने शासनाचं बिल आणावं.